ठिकाणी देतोय. चला गणेश सर, आपण मैदानाचा ताबा घ्या. Day one of this tournament येणार बोरपाडा प्रेझेंट मेमोरियल कप 2025. 2025 हे पर्व 25वा वर्ष येणार स्पोर्ट बोरपाडाचं. टॉस जिंकून न्यू गोकुलनगर चावेनं पहिल्यांदा फिल्डिंग चूज केली आणि फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलं न्यू संघर्ष मिटपाडा संघाला. मिटपाडा टीमला विनंती आहे की सलामीची जोडी आपण मैदानामध्ये एंटर करावी. स्वर्गीय साईनाथ तांदले स्टँड खेळाडू कक्ष तुम्हाला पाहायला मिळते. स्वर्गीय केवल साईनाथ तांदले स्टँड देखील तुम्हाला बघायला मिळेल. स्वर्गीय सूरज हुमने स्टँड तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर आपण पाहतोय स्वर्गीय जयेश खारीक स्टँड तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये ज्यांनी आम्हाला सर्वतोपरी सहाय्य केलं आदरणीय अजित इंदर तांदळे साहेब यांच्या माध्यमातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी 3 आम्हाला आकर्षक ट्रॉफी आलेल्या आहेत. त्यानंतर माजी उपसरपंच नरेश रामचंद्र माळी साहेब यांच्याकडून बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी आम्हाला ट्रॉफीज आलेल्या आहेत. मॅन ऑफ द मॅच श्री सद्गुरू कृपा कटपीस सेंटरचे प्रोप्रायटर श्री गुरु डोंगरे आणि वैभव डोंगरे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सरशिप करण्यात आलेली आहे. तसेच द्वितीय पारितोषिक श्रीकांत तांदले साहेब यांच्याकडून स्वर्गीय केवल तांदले यांच्या स्मरणार्थ कुंदन खारीक यांनी आम्हाला पाण्याची व्यवस्था केलेली आहे. तसेच आपण पाहतोय तृतीय पारितोषिक स्वर्गीय चंदाबाई तुकाराम खारीक यांच्या स्मरणार्थ रोशन खारीक आणि राजू खारीक यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप केलेले आहे. विशेष सहकार्य सुनीता मनोहर डोंगरे मॅडम उपसरपंच, शरद हुमने, शैलेश शेळके, चेतन जाधव, प्रकाश शेळके साहेब, राम कासकर साहेब, जितेंद्र तांदळे, संदीपजी बोतकुंडले, मोतीराम शेळके आणि बाळाराम खालिक यांच्या माध्यमातून आम्हाला विशेष सहाय्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. त्याही सर्वांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करीत आहोत. स्मृती चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून आकाश गोलंदाजी करण्यासाठी आलाय. सलामीची जोडी तुम्ही पाहतायत मिटपाडा संघाकडून कुणाल आणि नेमेश. तिसरा सामनाच्या दिवसामधील तुम्हाला बघायला मिळेल थर्ड मॅच ऑफ द डे. आकाश गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक पहिलं घेऊन या वेळेला मार्गस्थ होणार. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक तुम्हाला पाहायला मिळेल. गोकुलनगर सावेच्या विरोधात तुम्ही लढत जी पाहतायत न्यू संघर्ष मिटपाडा या दोन संघादरम्यान सामना तुम्हाला बघायला मिळेल. कवाड अंबाडी असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. परंतु शेलार पासून खोनी पासून या असोसिएशन अंतर्गत संघ तुम्ही खेळताना बघितलेले आहेत. चला गोलंदाज सज्ज व्हायचं आणि बॅटर आपण तयार राहायचं. पंच मॅच सुरू करा. पहिलाच बॉल मिस टायमिंग आहे. स्लाइस करण्याचा प्रयत्न, पॉइंटचा फील्डर डाऊन दी बॉल आला आणि पहिल्याच बॉलवर मिळाली सफलता. विकेटचं पतन.
दुसरी सफलता या ठिकाणी मिळाली आहे. मीठपाडा संघ स्ट्रगल करत असताना, धावांपासून झुंजत असताना लाईट्स ज्या चालू आहेत त्या बंद करा स्टेजवरील. तर संध्याकाळी त्याची गरज असते आपल्याला, ज्या वेळेला आपण प्राइज डिस्ट्रीब्यूट करू. हा चेंडू आपण पाहतो पुन्हा एकदा विथ बाउन्स स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे एक धाव मिळाली आहे आणि स्कोर एका धाव्याने पुढे सरकत असताना धावफलकावरती 2 या आकड्यावर. मागचा सामना लो स्कोरिंग तुम्हाला बघायला मिळाला, परंतु इथे जी सुरुवात पाहायला मिळाली असं वाटते की आदरणीय श्रीधर तांदळेंच्या शुभास आपण राहुलला ट्रॉफी देणार आहोत. यावेळेचा हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा आपण बघितलं तर समोर फोर्स करण्याचा प्रयत्न होता लेन बॉल होता. निमेश वन ऑफ द एक्सपिरियन्स कंपेनियर, एकच धाव त्या ठिकाणी जोडली गेली आणि स्कोर एका धावेने पुढे जात असताना धावफलकावरती 3. इथून मोठ्या फटक्यांना सुरुवात करावी लागेल. आता स्ट्राईक एंडला बॅटर महेंद्र तुम्हाला पाहायला मिळेल. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, जोरदार अपील आणि आणखी एक खेळाडू बाद. काय गोलंदाजी करतोय आकाश मैदान. थर्ड विकेट गॉन. तिसरा धक्का या ठिकाणी मीठपाडा संघाला लागला आणि आपण पाहतोय पूर्णपणे बॅकफुटला धावा खर्च केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 ला 3 गडी बाद. कमालीची गोलंदाजी आकाशची पहिल्याच ओव्हरमध्ये तुम्हाला बघायला मिळाली. सेकंड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते बॉलर न्यू गोकुलनगर सावे संघाकडून उमेश या वेळेला बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. ज्युनियर पूल मधून आज मॅचेस तुम्हाला बघायला मिळतील. उमेश बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. सेकंड ओव्हरमध्ये सामनाकडील बॅटर निमेशला आता इथून जबाबदारी घ्यावी लागणार आहे. या मॅचमध्ये चांगला खेळ त्याला साकारावा लागेल, कारण संघ भरपूर अडचणीमध्ये सापडलेला. चला वेळ जास्त घेऊ नका, चावी टीम थोडं स्पीडअप करायचं. निमेशकडे चांगला अनुभव आहे, परंतु त्या अनुभवाचे बोल आता मैदानामध्ये बोलले जाणार का, अत्यंत महत्वाचं असणार आहे. कारण इथून त्याला धावांचा डोंगर उभा करण्यासाठी त्याचं खेळणं इथून फार निर्णायक ठरेल. उमेश राईट अमोद विकेट. उमेशचा पहिलाच बॉल आणि बॅटला स्पर्श करत असताना सर्व विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावतोय. आणखी एक धक्का लागेल. न्यू संघर्ष मीठपाडाला. निमेश बाद.
once again over the wicket न ऑप्शनच्या बाहेर खूप जास्त होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलेला. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल आणि स्कोर ह्या एका धावेने पुढे सरकत असताना अक्षरशः धावांच्या गाडीला फार मोठा गतिरोधक इथे लागलेला आहे. ज्या पद्धतीने धावांची गाडी थांबूनच राहिलेली आहे मिठपाडा संघासाठी. पुन्हा एकदा झेल. हा देखील फलंदाज होतोय फेल. जणू काय विकेट किपर आणि गोलंदाजामध्येच खेळ सुरू आहे. ज्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये आपण बघत आलेलो आहोत. आणखी एक धक्का लागतोय. त्या ठिकाणी मिळाली सनीला दुसरी सफल त्यावेळेला मिळाली. टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टन आपण सज्ज राहायचे. जवानमान आवळे विरुद्ध साईगाव. यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या स्टिकरला बॉल लागला. प्रॉपर एलिव्हेशन तिथे साधता आलं नाही. टायमिंग तिथे करता आलं नाही आणि 2 धावा या दरम्यान पूर्ण करण्यात आल्या. पळून या 2 धावा पूर्ण करण्यात आल्या. स्कोर मोजअप विथ डबल टीमची टोटल तुम्ही पाहतात स्कोर कार्ड वरती 8 धावा 8 रन्स ऑन द बोर्ड. जबकि तीसरे ओवर का खेल चलता हुआ बढ़िया गेंदबाजी देखने को मिली है सभी गेंदबाजों के द्वारा. हालांकि अच्छी शुरुआत आकाश ने दिलाई और उसके तुरंत बाद उमेश ने क्या गेंदबाजी की और सनी भी अच्छी कंसिस्टेंसी यहाँ पर दिखाते हुए. देन ओवर द विकेट. ओ इस बार यॉर्कर लेंथ फुल लेंथ गेंद थी ये. ड्राइव किया वहां पर. लॉन्ग ऑन के फील्डर पहुंच चुके हैं बॉल के ऊपर. ओ माय गॉड, ये क्या हुआ बीच मैदान में. हालांकि बहुत ही तेजी से विकेट गंवा रहे थे और इसमें ये काफी बड़ी गलती, बहुत बड़ी मिस्टेक करते हुए. एक ही रन वहां पर थी लेकिन दूसरे की कोशिश की और एक और करारा झटका लगता हुआ मिठपाड़ा टीम को. आठ रन यहाँ पर स्कोर कार्ड के ऊपर. ये लो स्कोरिंग मुकाबला यहाँ से देखने मिल रहा है. आप देख रहे हैं मेमोरियल कप 2025 एनआर बोरपाड़ा प्रेजेंट क्रिकेट का बिग शो एनआर बोरपाड़ा के द्वारा आयोजित किया हुआ. नए बल्लेबाज समीर अभी भी मौजूद है. गेंदबाज ने एक बार समीर के सामने इस बार उछाल दिया गेंद को. फुल टॉस थी. फुल टोल वसूल किया. गेंद को फेंक दिया बाउंड्री लाइन के बाहर. 6 रनों के लिए सिक्सर. निकलेश के ना होने से टीम कठिनाइयों में दिख रही है.
15 रन 8 विकेटें अब तक गवाई है। ये देख सकते हैं आप, प्रिंस मूवीज पर लाइव टेलीकास्टिंग किया जा रहा है। और आखिरी ओवर अब गेंदबाजी करने के लिए गेंदबाज सागर को मोर्चे पे लगाया गया। इसके बाद एक और बड़ा मुकाबला जय हनुमान आउले बनाम साई देवा प्रतिष्ठान साई गांव। इन दोनों भी टीमों के कप्तान से गुजारिश है आपको टॉस के लिए आना है। अगला ये मुकाबला होने वाला है इन दोनों भी बड़े टीमों के बीच में। आखिरी ओवर सागर गेंदबाजी पर इस बार नटराज पुल देखने को मिला। एक टांग उठाकर खेलने की कोशिश थी वहां पर बल्लेबाज की। स्क्वायर ऑफ द विकेट, स्क्वायर लेग पर अच्छी फील्डिंग, एक ही रन। हालांकि यहाँ से मेरे ख्याल से प्रयास है कि बल्लेबाज का समीर को ज्यादा से ज्यादा स्ट्राइक एंड दिया जाए, क्योंकि समीर के बल्ले से एक बड़ा स्ट्रोक देखने को मिला, एक छक्का लगा उसने। उसका कॉन्फिडेंट आत्मविश्वास यहाँ से बढ़ चुका है और इसी कारण उन्हें ज्यादा से ज्यादा स्ट्राइक एंड देने का प्रयास बल्लेबाज का देखने को मिला। क्या उसका फायदा उठाएंगे इस बार? फुल टॉस गेंद थी आड़े बल्ले से, अच्छा स्ट्रोक लेकिन बेहतरीन फील्डिंग, बढ़िया फील्डिंग वहां पर फील्डर के द्वारा। और ये देखिए ओवर थ्रो हुआ है और यहां से रन आएंगे एक्स्ट्रा। कुल मिलाकर 3 रन वहां से बनेंगे, क्योंकि 2 रन भाग के पूरे किए और 1 रन डिक्लेयर के माध्यम से आते हुए 3 रन यहां से पूरे मिल जाएंगे टीम मिटवाड़ा को। हालांकि रन्स के लिए रन्स बनाते समय काफी स्ट्रगल करते दिखे बल्लेबाज, लेकिन इस तरह से अगर रन्स खर्च किए जाएंगे टीम मचावे की तरफ से तो फिर एक बार मौका बन सकता है मिटवाड़ा टीम के लिए, क्योंकि क्रिकेट में हर एक बॉल पर गेम चेंज होता रहता है। कभी किसके पक्ष में ये मैच झुक सकती है, जा सकती है, ये कोई बताया जा नहीं सकता, क्योंकि ये पूरी तरह से अनसर्टेन गेम है। इस बार बल्ले का ऊपरी सिरा, गेंद पीछे जाती हुई, फिर एक बार डिक्लेयर, यहां पर भी मिलेगी 1 रन और 1 रन की मदद से टीम की टोटल अब आगे जा चुकी है 20 रनों पर 20 रन्स। लास्ट 3 बॉल सागर गेंदबाजी करते हुए। हालांकि आखिरी ओवर में गेंदबाजी करना उतना आसान नहीं होता, लेकिन यहां से सागर ने अच्छी गेंदबाजी की अब तक। बढ़िया गेंदबाजी, बढ़िया गेंदबाजी, बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश थी इस बार और उसमें के बाहर से गेंद सीधी निकलती हुई विकेट कीपर के दस्तानों में। एक और आती हुई डॉट गेंद, बिंदी गेंद यहां से आती और इसी तरह से अगर बिंदी गेंदें आते रहेंगी तो फिर मिटपाड़ा टीम ज्यादा कठिनाई में जा सकती है। चलिए नेक्स्ट मैच दोनों भी कप्तान जनमान आवलिक और साई देवा प्रतिष्ठान साई गांव आपको जुड़ जाना है। इस बार सफल होकर खेलने की कोशिश, अच्छा स्ट्रोक है लेकिन ये भी गेंद डिक्लेयर जोन में जाती हुई। यहां पर मिलेगी सिर्फ 1 रन, 1 रन की मदद से टीम की टोटल 21 पर 21 रन। लो स्कोरिंग ये मुकाबला भी देखने को मिला, लेकिन पिछला मुकाबला भी सिर्फ 22 रन बने थे। इस बार अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक देखने को मिला, कंट्रोल था स्ट्रोक में, लेकिन फील्डर वहां पर मिस्टेक करते हुए, गलती करते हुए फील्डर 1 रन जा पड़ता, वहां पर 2 रन पूरे किए। दोनों भी बल्लेबाजों ने अच्छी दौड़ लगाई और इन 2 रनों की मदद से टीम की टोटल अब आगे बढ़ती हुई कुल मिलाकर रन बने 23 और 24 रनों की चुनौती इस मुकाबले को जीतने के लिए न्यू गोकुल नगर सावे टीम के सामने। आइए चलते अगले मुकाबले का टॉस यहां पर किया जाएगा। दोनों भी कप्तान हमसे जुड़ चुके हैं, जनमान आवले बनाम साई देवा प्रतिष्ठान साई गांव। आदरणीय मनोहर खारीक आणि तुकाराम डोंगरे, तुकाराम खारीक आणि मनोहर डोंगरे यांच्या शुभास्य आपण टॉस करणार आहोत।
दोन्ही कॅप्टन साई गाव आणि आवले दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. हा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. ची माहिती आपण यावेळेला देतोय. एका बाजूला योग क्रिएशन आणि दुसऱ्या बाजूला स्मृती चषक 2025. योग क्रिएशन असं कॉल होतं आणि योग क्रिएशन आलेला आहे. टॉस जिंकलाय जय हनुमान आवले संघानं. मी पाहुण्यांना विनंती करतोय की पुन्हा आपण मंचावरती बसावं. नाणेफेकी आपण जिंकलेले आहे. ह्या सीझनला आतापर्यंत आवले संघासाठी कशी सुरुवात राहिली आहे? 2 मॅच चांगल्या गेल्या आमच्या आतापर्यंत. 2 स्पर्धा, आता तिसरी चांगलीच जाईल. काय निर्णय काय घेणार आहेस? टॉस तू जिंकलेला आहेस. गोलंदाजी. या अगोदर एखादा सामना साईगावच्या विरोधात? नाही, अजून पहिल्यांदाच खेळतो एकमेकाच्या समोर. कोणाकडनं अपेक्षा असणार आहे? तुला काय वाटतं की कोण खेळाडू चांगला खेळेल आज तुझ्या टीम मधून? सगळेच चांगले आहेत, टेन्शन. क्या बात आहे. शुभेच्छा आम्ही तुम्हाला देतोय. तुझ्या टीमला देखील टॉस गमावलेला आहे, बॅटिंग करायची आहे. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना तू मॅच बघितली आता सकाळपासून एकतरी? हो, बघितली. पहिल्या सत्रामध्ये धावांसाठी स्ट्रगल होतोय. तुला काय वाटतं की इथे कोणता टार्गेट सेफ असेल? 40+. कुठला बॅटर आहे तुझ्या माइंड मध्ये की ऍज अ कॅप्टन तुला त्याच्यावर जास्त विश्वास आहे? साईनाथ पाटील. साईनाथ कडनं तुला अपेक्षा आहे. 45 वर जाण्यासाठी तुला आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे. जय हनुमान आवले टीमने बॉलिंग करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. बॅटिंग करण्यासाठी साईगाव संघाला आमंत्रित केलेला आहे. पुन्हा आपण समालोचन कक्षामध्ये ज्या ठिकाणी सज्ज आहेत मिस्टर मांजरेकर. धन्यवाद समीर ठाकरे सर. माफक आव्हान म्हणायला हरकत नाही. 24 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय लो स्कोरिंग सामने. कारण जेव्हा पहिलं सत्र होतं त्यावेळेस धावा बनत नाही. पाहूया आता पुढील होणारा सामना आपल्यासमोर एक येणार आहे. एक चांगला मोठा सामना आपल्यासमोर येईल. जय हनुमान आवळे वर्सेस साई देवा प्रतिष्ठान साईगाव. 2 नामवंत संघ आहेत आपल्या असोसिएशनमध्ये ज्युनियर गटामध्ये. आणि बबल्या यांनी सांगितलं की नक्कीच प्रथमच आम्ही आमने सामने येतोय टीम साईदेवा साईगाव संघासमोर. कशा पद्धतीने ती लढत असेल ते आपल्याला 2025 मध्ये पाहायला मिळेल. 24 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. चालू असणार सामना आपण पाहतो न्यू गोकुलनगर चावे वर्सेस न्यू संघर्ष मेटपाडा. या मैदानामध्ये आगमन झालेले बोरपाडा गावचे सुपुत्र कुंदनजी खारीक या मान्यवरांचं आगमन झाले. मी आयोजकांच्या वतीने विनंती करतो दादा आपली जागा व्यासपीठावर आहे. आपण व्यासपीठावर अगदी सन्मानाने स्थानपान व्हा आणि ह्या स्पर्धेची शोभा वाढवा, ह्या मंचाची शोभा वाढवा. 24 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू. माफक आव्हान. सन्माननीय महेंद्रजी हुमणे या मान्यवरांचं या मैदानामध्ये आगमन झालेलं आहे. त्यांना सुद्धा विनंती करतो दादा आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हा. पहिले षटक हाताळण्यासाठी आलेले दिलकेश. सामना करणारे फलंदाज साईनाथ. स्ट्राईकवर नॉन स्ट्राईक संकेत. 24 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. पहिला आपण 2 षटकं बघितले तर एकदम लो स्कोरिंग. 2 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये फक्त 5 धावा जमा केल्या होत्या. त्याच्यानंतर चांगली कामगिरी केली होती ती थोडा वेळ हवेत चेंडू आहे. समीराने चांगली कामगिरी केली होती धावांचा आणि शेवटच्या क्षणी चेंडू अडवण्यात यश आलेलं आहे. आणि ह्या चेंडूवर धावा मिळतील तर किती? 2 धावाने अकाउंट ओपन झालेलं आहे. साईनं त्याचं अकाउंट ओपन होतंय संघाचं. इष्टांच्या मागे जे ब्लॅक स्क्रीन आहे, जो काळा पडदा आहे, तिथे काही प्रेक्षक बसलायत. मित्रांनो दादा ही लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धा आहे. आपण तिथून जागा सोडायचे. इष्टांच्या मागे जे प्रेक्षक काळ्या पडद्यावर बसलायत आपण तिथून जागा सोडायचे. धन्यवाद. अशाच सहकार्याची तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे. 3 दिवसामध्ये भरपूर असं स्टँड आपल्यासाठी बनवलेले आहेत. टीम आवळे संघ आपण या. बीमार की बिमारी, परंतु चेंडूची नक्की पिचिंग होईल कुठे पंच दर्शवतात. षटकार
एकूण या चेंडूवर सात एक चेंडूचा खेळ संपलेला आहे. भीमार फ्री हिट चेंडू आहे. फ्री हिटची संधी घ्यायला घेतलेले आहे आणि एक या चेंडूवर एकच धाव मिळते. धावसंख्या एकने वाटते. धावसंख्या झालेले आहे बिनबाद 8. माफक आव्हान आहे 24 सॉरी धावसंख्या झाले 10. 24 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. आतापर्यंत या चेंडू टाकून झाले ते 2. बिमार की बिमारी मागत पडली आणि त्या चेंडूवर एक षटकार आला, परंतु त्याच्यानंतर फ्री हिटच्या चेंडूवर सिंगल. एक धाव मिळणार आहे. ठाऊक आहे टीमला की डबल सिंगलने सुद्धा आपलं काम होईल. तशी संधी एखादा खराब चेंडू असला तर तो सीमेरेषेच्या बाहेर धाडून द्यायचा. धावसंख्या झालेल्या 11. आता मात्र चांगला चेंडू आहे. फलंदाजाला वाटलं चेंडू पडल्यानंतर चेंडू थोडीशी उचली गेली, परंतु चेंडू खाली राहिला. स्ट्रेक्सच्या हातामध्ये गेला. कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थिर 11. 24 धावाचं माफक आव्हान आहे. सुरुवात चांगली केलेली आहे फलंदाजी करणारे संघाने आणि बॅटची कडा घेऊन चेंडू थोडंसं फंबल जरा बेंबेरी उडाली क्षेत्ररक्षकाची. एक धाव पूर्ण आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट ह्या दोन्ही बॅटरमध्ये. 2 धाव पूर्ण 2 धाव आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली 13. बिनबाद 13. षटकातील शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्कर गोलंदाज दिलकेश. एक धाव मिळते. धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या झालेले 14. माफक धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या झालेले 14. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर आलेले कुणाल. धावसंख्या झालेली 14. एक षटकाची समाप्ती. बिनबाद 14. चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तिथे आगल्या वेगळ्या पद्धतीने चेंडू अडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आपल्या हाताने नाही तर अंगाने अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु एक धाव रोखू शकत नाही. धावसंख्या झालेले 15. 24 धावांची आवश्यकता आहे. माफक आव्हान आहे. गोलंदाज कुणाल. फिरकीचा जादूगर मानला जातो कुणालला आणि चेंडू जातो डॉट. पुन्हा एकदा थोडीशी फ्लाईट देण्याचा प्रयत्न केला आता गोलंदाज कुणालाने. चांगली गोलंदाजी हाताळतो. आतापर्यंत पहिल्या चेंडूवर 1, त्याच्यानंतर लगातार 2 चेंडू निर्धाव हाताळले. तर सामन्यामध्ये पुन्हा वापसी करायची असेल तर अशाच चेंडूंची आवश्यकता आहे आणि ती चेंडू हाताळताना आपण पाहतोय कुणाला. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर चेंडू जरासं वळण घेतोय. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. कुठल्याही प्रकारची धाव नाही. चार चेंडू टाकून झालेले. 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव दिलेले. फिरकीचं जादूगार का म्हटलं त्याचं कारण देताना आता हा कुणाल. पहिल्या चेंडूवर 1 सिंगल, त्याच्यानंतर लगातार 3 चेंडू निर्धाव हाताळले कुणाल यांनी.
एक धाव मिळेल आणि एका धावाने धावसंख्या वाढेल. धावसंख्या झालेली 16. पहिल्या षटकामध्ये आपण बघितले 14 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूमध्ये फक्त ना फक्त 2 धावा दिल्या आहेत कुणालाने. कमबॅक करण्याचा प्रयत्न चाललाय कुणालाचा, परंतु लो स्कोरिंग सामना. मित्रांनो, सर्वात खतरनाक सामने कुठले असतात क्रिकेटमध्ये तर ते लो स्कोरिंग. थोडा वेळ हवे चेंडू, शतरक्षक तिथे सज्ज होता, झेल सोडतो, आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद देतोय आणि धावसंख्या झालेली 17. फक्त 7 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता आहे चावे संघाला. चला जास्ती वेळ दौडू नका मित्रांनो. एक तर आपला आज पहिला दिवस आणि उद्घाटनीय सामना खेळण्यासाठी थोडासा उशीर झाला. तो जो वेळ आपला वाया गेलाय तो आपल्याला नक्कीच कव्हर करायचा, तर जास्ती वेळ दौडू नका. तिसरं षटक थोडासा विचार विनिमय झाला की तिसरं षटक हे कुणाला द्यायचं आणि पाहूया कर्णधार कुणाच्या खांद्यावर ही धोरा सोपवतोय. रवी त्याच्यानंतर होणारा सामना आपण पाहणार एक रंगतदार सामना. जय हनुमान आवळे वर्सेस साईदेवा प्रतिष्ठान साईगाव. त्याच्यानंतर हे सामना होणार आहे बाप्पा स्पोर्ट चावे दुसऱ्या फेरीतला आणि जय वाघोबा लाभ दुसऱ्या फेरीचा. आजच्या दिवशी आपण ज्युनियर संघांना पाहतोय चांगली कामगिरी. आजच्या दिवसामध्ये गोलंदाजाचं वर्चस्व राहिला असं म्हणायला हरकत नाही. रवी सामना करणारे साईनाथ. एका बाजूला साईनाथ तर एका बाजूला आपण पाहतो संकेत. एक षटकार आलाय साईनाथच्या बॅटमधून फुलटा चेंडू होता, परंतु एक धाव पूर्ण केले. दुसऱ्याचा प्रयत्न आणि धावचित करण्याची संधी आले, परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजामध्ये. 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढून झालेले म्हणजे गुणलेखक सांगतात धावा झाल्या आहेत 19. बिनबाद 19. 24 धावांची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षण मध्ये थोडस बदल आपल्याला पाहायला मिळतोय. सामना करणारे बॅटर संकेत. आतापर्यंत 5 चेंडूचा सामना केलाय संकेत याने आणि फक्त 2 धावा केल्या आहेत. एका बाजूला तग धरून राहिला, चांगली फलंदाजी करतो साईनाथ. एक बाजू तो किल्ला लढवतो. रवी एक वेगवान गोलंदाज. रवी नो चेंडू टाकलाय. बिमार की बिमारी ही मागात पडेल आणि फ्री हिटची संधी आलेली. उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटची संधी कोणाला आले तर फलंदाज संकेत याला. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 20. फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. साईनाथ हे फलंदाज. 20 धावा झाले. 4 धावांची आवश्यकता आहे. फक्त ना फक्त 4. वाईट चेंडू. पंच आम्हाला दर्शवतात हा चेंडू वाईट आहे. फ्री हिट कंटिन्यू असेल. धावा झालेत 21. 3 धावांची आवश्यकता आहे आणि फ्री हिट चेंडू. पुन्हा एकदा ती संधी आहे फलंदाजाला. एखादा मोठा फटका की निर्धाव चेंडू. आणि हा चेंडू जातो निर्धाव. गोलंदाजी चांगली आहे संघाकडे, परंतु प्रथम फलंदाजी करताना थोडीशी नांगी टाकली संघाने असं म्हणायला हरकत नाही. कारण धावा झाल्या नाही. 24 चेंडू आणि फक्त 23 धावा झाल्या आहेत. 24 धावांचं एक माफक आव्हान आहे. 3 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदम चेंडू मला पडल्यानंतर उजव्या अष्टीच्या बाहेर थोडासा निघतोय. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. पुन्हा हा चेंडू जातो डॉट. गोलंदाजाची रनिंग तर भरपूर आहे, परंतु चेंडूची हाताळणी जेव्हा करतो तेव्हा थोडेसे व्हेरिएशन पाहायला मिळते. स्लो डिलिव्हरी हाताळतोय.
मला दुधा मनस्थितीमध्ये सापडतोय बॅटर की एक वेगवान गोलंदाज आहे, परंतु चेंडू येताना स्लो चेंडू येत आहेत. आपण टाकण्याचा प्रयत्न केला, चेंडू उडवला, चेंडू नाही थांबणार, जाईल सीमारसे बाहेर. विजयाचा फटका, विन. तर जाऊया आपण सामनावीर पुरस्कार, मॅन ऑफ द मॅच. कारण लो स्कोरिंग सामना आणि ज्यांनी पहिले षटक हाताळताना त्यांनी धावा दिल्या फक्त न फक्त 3 आणि 3 गडी बाद केले, तोच ठरलाय मॅन ऑफ द मॅच.